नमस्कार, माझ्या सर्व लाडक्या स्वामी भक्तांनो. आज आपण एका अशा विषयावर अत्यंत सखोल आणि विस्तृत चर्चा करणार आहोत, ज्याची गरज आजच्या काळातील प्रत्येक मानवाला आहे. आजचे मानवी जीवन हे अत्यंत गतिमान, धकाधकीचे आणि ताणतणावाने भरलेले झाले आहे. माणसाकडे आज भौतिक सुखाची सर्व साधने उपलब्ध आहेत. राहायला आलिशान घरे आहेत, फिरायला महागड्या गाड्या आहेत, बँक बॅलन्सही आहे, खायला उत्तम अन्न आहे. परंतु एका गोष्टीची माणसाच्या आयुष्यात प्रचंड कमतरता आहे. ती गोष्ट म्हणजे मनाची शांतता आणि सुख आणि खरे समाधान. माणूस दिवस रात्र पैशांच्या मागे धावत आहे, यश मिळवण्यासाठी धडपडत आहे. पण हे सगळे मिळवूनही जेव्हा तो रात्री बिछाण्यावर झोपायला जातो, तेव्हा त्याच्या डोळ्यातली झोप उडालेली असते. मनात चिंतेचे, भयाचे आणि अस्वस्थतेचे वादळ सुरू असते. अशा या भरकटलेल्या आणि अशांत जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचे, मानवी मनाला सुखाचा आणि समाधानाचा महामार्ग दाखवण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या लीलेमध्ये आहे. स्वामी समर्थांनी त्यांच्या अवतार कार्यात मानवाला केवळ चमत्कार दाखवले नाहीत, तर जीवन जगण्याचे अत्यंत श्रेष्ठ आणि साधे तत्वज्ञान शिकवले. त्यांचे विचार जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात केले, तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, विवंचना, दारिद्र्य आणि अस्वस्थता कायमची नष्ट होईल. चला तर मग आजच्या या महालेखाच्या माध्यमातून आपण स्वामी समर्थांच्या त्या दिव्य विचारांचा आणि त्यांच्या उपदेशांचा आणि त्यांनी दिलेल्या उभयवचनांचा अत्यंत सखोल अभ्यास करूया, जे आपल्या जीवनात सुख आणि समाधानाचा वर्षाव करतील. स्वामी समर्थांचे नाव घेतले की प्रत्येक भक्ताच्या मुखात आणि हृदयात सर्वात आधी जे वाक्य येते ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर मानवी जीवनाला अभय देणारे, मृतप्राप्त झालेल्या मनामध्ये पुन्हा एकदा नवं चैतन्य फुंकणारे एका महामानवाचे अभयवचन आहे. आजच्या मानवाच्या दुःखात सर्वात मोठे कारण काय आहे? ते कारण म्हणजे भीती. माणसाला भविष्याची भीती वाटते, अपयशाची भीती वाटते, गरिबीची भीती वाटते, नाती तुटण्याचीही भीती वाटते, आजारपणाची भीती वाटते, मृत्यूचीही भीती वाटते. या भीतीमुळे माणूस कधीच वर्तमानात जगू शकत नाही आणि सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही. जेव्हा स्वामी महाराज म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा ते भक्ताला एका अथांग मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचा आधार देतात. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे माहीत असते की त्याच्या पाठीमागे कोणीतरी अत्यंत भक्तिशाली व्यक्ती उभा आहे, तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मविश्वास 1000 पटीने वाढतो. संकटाशी लढण्याची त्याची ताकद दुप्पट होते. आध्यात्मिक पातळीवर या वचनाचा अर्थ असा आहे की या सृष्टीचा चालक, मालक आणि ब्रह्मांड नायक स्वतः तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात, तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे. मग परिस्थिती कितीही कठीण असो, वादळे कितीही मोठी असो, जर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, तर जगातील कोणतीही ताकद तुमचे वाईट करू शकत नाही. सुख आणि समाधान मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे मनातील सर्व प्रकारची भीती काढून टाकणे आणि स्वामींच्या या वचनावर अंधविश्वास न ठेवता पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवणे. स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना नेहमी कर्माचे महत्त्व समजून सांगितले. अनेकदा भक्त स्वामींकडे येऊन तक्रार करायचे, महाराज, आम्ही एवढी सेवा करतो, देवाचे नाव घेतो, तरीही आमच्याच वाट्याला इतके कष्ट आणि दुःख का? त्यावर स्वामींचे उत्तर असायचे की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. जीवनाचे खरे समाधान मिळवायचे असेल तर आपल्याला कर्माचे हे महातत्वज्ञान समजून घ्यावे लागेल. आपण जे काही पेरतो तेच आपल्याला कापायला मिळते. आज आपल्याला जे दुःख, अपयश किंवा त्रास मिळत आहे, हे आपल्याच भूतकाळातील किंवा पूर्वजन्मातील कर्मांचे फळ आहे. जेव्हा आपण हा दृष्टिकोन स्वीकारतो, तेव्हा आपण इतरांना दोष देणे बंद करतो. आपण नशिबाला किंवा देवाला शिव्या देणे बंद करतो. स्वामी समर्थांचा विचार आपल्याला हे शिकवतो की भूतकाळात झालेल्या चुकांमुळे आज जर कठीण प्रसंग आला असेल, तर तो शांतपणे, संयमाने सहन केला पाहिजे, कारण तो काळ कर्माचे क्षय करण्यासाठी आला आहे. त्याचवेळी भविष्यात सुख आणि समाधान हवे असेल, तर आज वर्तमानात आपण अत्यंत सत्कर्म केले पाहिजे. कोणाचीही मन दुखावले नाही पाहिजे, कोणाशीही फसवणूक केली नाही पाहिजे, निस्वार्थीपणे गरजूंना मदत केली पाहिजे. सत्कर्म हेच भाग्योदयाचे खरे कारण आहे. समाधान म्हणजे नक्की काय? माणसाला वाटते की माझ्याकडे खूप पैसा आला, मोठे घर आले, समाजात खूप नाव झाले की मला समाधान मिळेल. पण हा माणसाचा सर्वात मोठा भ्रम आहे. इच्छांचा कधीही अंत होत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा जन्म घेते. पैशाने आपण सुखसोयी विकत घेऊ शकतो, पण समाधान विकत घेऊ शकत नाही. स्वामी समर्थ महाराज अत्यंत विरक्त होते. त्यांनी कधीही कोणत्याही भौतिक गोष्टींचा संग्रह केला नाही. ते भक्तांना सांगायचे, गरजा मर्यादित ठेवा,
आणि जे मिळाले आहे त्यात समाधानी राहायला शिका. याचा अर्थ असा आहे की आपण प्रगती करू नये असा अर्थ नाही आहे, किंवा मेहनत करू नये. स्वामींचा संदेश असा आहे की मेहनत पूर्ण प्रामाणिकपणे करा, पण मिळालेल्या फळाचा स्वीकार आनंदाने आणि समाधानाने करा. जेव्हा माणूस मला अजून हवे आहे, मला तेही हवे आहे, या हव्यासा पोटी धावतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील सुख हरवून जाते. या उलट ज्या माणसाच्या मनात संतोषाची भावना असते, जो देवाने दिलेल्या आजच्या दिवसासाठी कृतज्ञ असतो, तोच जगातील सर्वात श्रीमंत आणि सुखी माणूस असतो. स्वामींची सेवा करणे म्हणजे केवळ त्यांच्या मूर्तीची पूजा करणे नव्हे, तर त्यांच्यासारखा संतोषाचा गुण आपल्या अंगात बसवणे होय. मानवी दुःखाचे आणि नात्यांमधील कटुतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे अहंकार. मी काहीतरी मोठा आहे, मी हे केले आहे, माझ्यामुळे हे घडले आहे. हा अहंकार जेव्हा माणसाच्या मनात घर करतो, तेव्हा तो इतरांना तुच्छ देखू लागतो. अहंकारी माणूस कधीही समाधानी राहू शकत नाही, कारण त्याला सतत स्वतःचे मोठेपणा सिद्ध करावा लागतो. स्वामी समर्थांच्या दरबारात राजे महाराजे यायचे, मोठे विद्वान यायचे आणि अत्यंत गरीबही दिनदुबळे लोकही यायचे. स्वामी सर्वांशी सारख्याच रीतीने वागायचे. उलट जे राजे श्रीमंत लोक अहंकाराने यायचे, त्यांचा अहंकार स्वामी क्षणात मोडून काढायचे. स्वामींचे स्पष्ट सांगणे होते की या विस्तीर्ण ब्रह्मांडासमोर माणसाची लायकी एका धुळीच्या कणा एवढीही नाही. मग कशाचा अहंकार करतोस? जेव्हा आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा आपण आपला अहंकार तिथे सोडून दिला पाहिजे. कर्ता आणि करविता फक्त स्वामीच आहे, मी तर केवळ त्यांच्या हातातील एक लहानसे माध्यम आहे. ही भावना जेव्हा मनात निर्माण होते, तेव्हा मनावरील सर्व ओझे हलके होते. अहंकार संपला की मनात शांतता निर्माण होते, आणि जिथे शांतता असते तिथे सुखाचा निवास होतो. स्वामी समर्थांनी मानवी कल्याणासाठी नामस्मरणाचा मार्ग अत्यंत सोपा आणि प्रभाव सांगितला आहे. श्री स्वामी समर्थ या 3.5 अक्षरी मंत्रात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती सामावलेली आहे. आजच्या युगात मनाला स्थिर करण्याच्या आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याच्या नामस्मरण हा सर्वात मोठा आणि सोपा उपाय आहे. जेव्हा आपण अखंडपणे श्री स्वामी समर्थ या नामाचा जाप करतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये आणि अंतर्मनात मोठे सकारात्मक बदल घडून येतात. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार, भीती आणि चिंता, नैराश्य दूर होते. नामाच्या कंपनामुळे, व्हायब्रेशन्समुळे आपल्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार होते, जे आपल्याला बाहेरील वाईट शक्तींपासून आणि विचारांपासून वाचवते. सुख आणि समाधान मिळवण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा घरात काम करत असाल, मनातल्या मनात स्वामींच्या नामाचा जप सुरू ठेवा. नामस्मरणामुळे तुमचे मन प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहायला शिकेल. जेव्हा मन स्थिर होईल, तेव्हा जीवनात कितीही मोठी संकट आली तरी तुमचे समाधान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. स्वामी समर्थांच्या तत्वज्ञानातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पूर्ण शरणागती. आजचा माणूस प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटते की माझ्या मनाप्रमाणे सर्व काही घडले पाहिजे. पण जेव्हा गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे घडत नाहीत, तेव्हा तो निराश होतो, चिडचिड करतो आणि दुःखी होतो. स्वामी भक्तांना सांगतात, तू तुझा सर्व भार, तुझी सर्व काळजी माझ्यावर सोडून दे आणि निर्धास्त हो. शरणागती म्हणजे आळशी बनवणे नव्हे. शरणागती म्हणजे तुम्ही तुमचे 100% प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे आणि त्यानंतर येणारा जो काही परिणाम असेल तो स्वामींची इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारायचा. जेव्हा तुम्ही स्वामींना पूर्णपणे शरण जाता, तेव्हा तुम्ही म्हणता, हे स्वामी राया, मला काय चांगले आणि काय वाईट हे समजत नाही. माझे जीवन मी तुमच्या चरणी अर्पण केले आहे. आता तुम्ही जे कराल ते माझ्या चांगल्यासाठीच असेल. ही भावना मनात आली की भविष्याची सर्व चिंता मिटते. काळजी मिटली की मनाला जे अथांग समाधान मिळते ते जगात इतर कुठेही मिळू शकत नाही. आज समाजात पैसा वाढला आहे, पण नात्यांमधील प्रेम आणि आदर संपत चालला आहे. प्रत्येक घरात विनाकारण वादविवाद, भांडणे आणि कटुता पाहायला मिळते. नात्यांमध्ये सुख नसेल तर माणसाला जगात कुठेही सुख मिळू शकत नाही. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला नात्यांमध्ये कसा सुसंवाद साधावा हे शिकवतात. स्वामींनी नेहमी क्षमाशीलतेला महत्त्व दिले आहे. जर कोणी तुमच्याशी वाईट वागले तर त्याच्याबद्दल मनात सूडाची भावना ठेवू नका. सूड आणि रागाची भावना सर्वात आधी तुमच्या स्वतःच्या मनाची शांतता नष्ट करते. स्वामी म्हणतात, सगळ्यांना माफ करा आणि पुढे जा. तसेच नात्यांमध्ये कधीही स्वार्थ नसावा. स्वामींनी भक्तांवर नेहमीच निस्वार्थी प्रेम केले. आपणही आपल्या कुटुंबावर, सदस्यांवर, मित्रांवर निस्वार्थी प्रेम केले पाहिजे. जेव्हा आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवणे कमी करतो आणि देणे जास्त सुरू करतो, तेव्हा नाती घट्ट होतात. घरात जेव्हा प्रेम आणि आनंदाचे वातावरण असते, तेव्हा तिथे प्रत्यक्ष स्वामींचा वास असतो. जीवन हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे. कधी ऊन असते तर कधी सावली असते.
अनेकदा भक्तांच्या आयुष्यात असा कठीण काळ येतो जेव्हा चारही बाजूंनी अंधार दिसतो. आर्थिक नुकसानही होते, नोकरी जाते किंवा आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. अशा वेळी माणूस देवावरील विश्वास गमावून बसतो. अशा कठीण काळात स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवतात. स्वामी म्हणतात, हा काळही निघून जाईल, धीर सोडू नकोस. कठीण काळ हा आपल्याला नष्ट करण्यासाठी येत नाही, तर आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी, आपली परीक्षा घेण्यासाठी येतो. जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा समजा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत आणि ते पाहत आहेत की माझा भक्त संकटातही आपली श्रद्धा आणि संयम राखतो का. कठीण काळात जो भक्त डगमगत नाही, तो अखंडपणे स्वामींचं नाव घेत पुढे चालतो, त्याला स्वामी अशा उंचीवर नेऊन ठेवतात ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसेल. संकट हे सुखाच्या आगमनाची नांदी असते, हा विश्वास मनात असणे गरजेचे आहे. स्वामी समर्थ महाराजांचे निसर्गावर आणि मूक प्राण्यावर अथांग प्रेम होते. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या अवतीभोवती नेहमी गाय, श्वान, घोडे, पक्षी असायचे. स्वामी अनेकदा स्वतःच्या पात्रातील अन्न या प्राण्यांना खायला घालायचे. ते भक्तांना सांगायचे की या मूक प्राण्यांमध्येही माझाच आत्मविश्वास आहे. आजचा माणूस निसर्गापासून आणि प्राण्यांपासून दूर गेला आहे, त्यामुळे जो जास्त अस्वस्थ झाला आहे. जीवनात सुख आणि समाधान मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आणि प्राणीपात्रांवर प्रेम करणे. उपाशी प्राण्याला अन्न देणे, पक्ष्यांना पाणी देणे, झाडे लावणे आणि त्यांची जोपासना करणे, या लहान लहान गोष्टींमधून मनाला जे सात्विक सुख मिळते ते कोणत्याही मॉलमध्ये किंवा थिएटरमध्ये मिळू शकत नाही. जेव्हा आपण एखाद्या मूक प्राण्याची भूक भागवतो तेव्हा त्याचा जो मुका आशीर्वाद आपल्याला मिळतो तो आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतो. स्वामी समर्थ हे अत्यंत क्रांतिकारी आणि पुरोगामी विचाराचे संत होते. त्यांनी कधीही भक्तांना विनाकारणाच्या श्रद्धेतून, जादूटोण्यातून किंवा अवाजावी कर्मकांडात अडकू दिले नाही. ते सांगायचे की देव हा भावाचा भुकेला आहे, पैशांचा किंवा अवंडंबराचा नाही. आज अनेक लोक सुखाच्या शोधात वेगवेगळ्या बुवाबापूंच्या मागे धावतात, लाखो रुपये खर्च करतात, गंडे दोरे एकत्र करतात. पण स्वामींचा विचार आपल्याला सांगतो की खऱ्या देवाची प्राप्ती ही केवळ भावनेने आणि अंतःकरणाच्या भक्तीने होते. तुम्ही घरी बसूनही जर मनापासून स्वामींना हाक मारली तर ते तुमच्या हाकेला ओ देतील. खरे सुख आणि समाधान हे बाह्य कर्मकांडात नसून तर आत्मकरणाच्या, अंतःकरणाच्या शुद्धतेत आहे. तुमचे मन साफ ठेवा, कोणाची फसवणूक करू नका, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावा आणि स्वामींवर भक्ती करा. हा स्वामींनी दाखवलेला सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. जीवनात सुख आणि समाधान मिळवण्याचे सर्वात मोठे आणि अंतिम गुपित म्हणजे कृतज्ञता. माणसाचा स्वभाव असा आहे की ज्याच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याचे तो सतत रडत बसतो, पण ज्या गोष्टी देवाने त्याला दिल्या आहेत त्याबद्दल तो कधीही देवाचे आभार मानत नाही. तुमच्याकडे आज राहायला घर आहे, अंगावर कपडे आहेत, 2 वेळचे अन्न मिळत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांसारखा गुरु उभा आहे. जगातील कोट्यावधी लोकांकडे यातील अनेक गोष्टी नाहीत. मग नशिबाचे रडगाणे बंद करा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर उभे राहा आणि म्हणा, हे स्वामीराया, तुम्ही मला जे काही दिले आहे त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. आजचा दिवस तुमच्या कृपेने छान गेला. उद्याचा दिवसही तुमच्याच चरणी असो. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने जगू लागता तेव्हा तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होते आणि सुख समाधानाचा झरा तुमच्या हृदयात वाहू लागतो. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण स्वामी समर्थांचा ज्या दिव्य विचारांवर प्रकाश टाकला आहे ते केवळ ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाहीत, तर ते विचार आपल्या रोजच्या जगण्यात उतरवण्यासाठी आहेत. जोपर्यंत तुम्ही हे विचार तुमच्या आचरणात आणत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात बदल घडणार नाही. पैशाच्या मागे धावताना आपल्या मनाची शांतता गमावू नका. प्रत्येक कठीण प्रसंगात शांत राहा. स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचे नामस्मरण करा. स्मरण करा, सत्कर्म करा, अहंकाराचा त्याग करा आणि पूर्ण शरणागतीने स्वामींचे बोट धरून जीवन जगा. बघा तुमचे आयुष्य सुखाने आणि समाधानाने आणि आनंदाने कसे भरून जाते ते. माझ्या सर्व लाडक्या भक्तांनो, जर स्वामींचे हे विचार, हा महालेख तुमच्या मनाला भिडला असेल, तर तुम्हाला जगण्याची नवी दिशा मिळाली असेल तर वेळ दडवू नका. आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण ताकदीने आणि श्रद्धेने लिहा, माझा पूर्ण विश्वास फक्त आणि फक्त माझ्या स्वामींवर आहे. जय स्वामी समर्थ. आणि जे भक्त पहिल्यांदाच आपल्या पवित्र चॅनलवर आले आहेत, या स्वामींचा हा दिव्य आवाज ऐकत आहेत, त्यांनी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण मी रोज तुमच्यासाठी स्वामी समर्थांचे असेच दीर्घ, अत्यंत प्रभावी, प्रेरणादायी महालेख संदेश घेऊन येत राहणार आहे. तसेच स्वामींवरील तुमची भक्ती आणि कृतज्ञता
व्यक्त करण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक म्हणजे स्वामींच्या चरणी लागलेली तुमची हजेरी आहे आणि यामुळे स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात आणखी वेगाने आकर्षित होईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात सुख समाधान लाभेल. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राधाजीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.